हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जून 2026. सुरू करूयात आजच्याच लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. सर्वप्रथम या ठिकाणी पहिलीच न्यूज आहे, पाणी उरत नाही मुरत नाही म्हणून पुरत नाही. आता हे वाक्य जरी ऐकायला खूप छान वाटत असलं तरी या मागचा भाव काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. भरपूर पाऊस पडूनही पाण्याच्या योग्य वापराकडे आणि भूजल पुनर्भरणाकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन पुण्याच्या या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार आहेत का, अशा पद्धतीचा प्रश्न हा लोकसत्ताच्या माध्यमातून विचारलेला आहे. आणि फक्त पुण्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणतेही मोठे शहर असतील तर त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा आगामी काळामध्ये उद्भवणार आहे. कारण यावर्षीचा जो काही पावसाळा आहे तो नेहमीप्रमाणे राहणार नाहीये. कारण या वर्षीच्या पावसाळ्यावर एल निनोचं सावट आहे आणि या एल निनोमुळे यावर्षी पावसाळा कमी असणार आहे. आणि या कारणामुळे पाणी बचतीचा जो काही संदेश आहे हा घराघरापर्यंत पोहोचवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि याच अनुषंगाने या लोकसत्तामध्ये आलेल्या आर्टिकलला आपण थोडंसं सविस्तरपणे वाचूया. तर यातील काय महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर धरणातील घटत्या पाणी साठ्यामुळे आणि यंदाच्या कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या पाणी कपात अपरिहार्य आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ही पाणी कपात दरवर्षी होत आहे. परंतु लक्षात घ्या, दरवर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने असतं. मागच्या वर्षीच म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला होता आणि इतका चांगला पाऊस होऊनही यावर्षी पाणी कपातीचं संकट आपल्यावर ओढावलेलं आहे. याचं कारण काय हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. यातील काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. ते म्हणजे पाणी गळती, चोरी, वितरण व्यवस्थेतील त्रुटी, पाण्याचा प्रतिदिन प्रति व्यक्ती 150 लिटरपेक्षा जास्त वापर, अनधिकृत नळजोड, टँकर माफिया, राजकीय दबाव आणि अकार्यक्षम व्यवस्थापन हेही घटक दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी टंचाईला कारणीभूत असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. आणि मुळात या पाण्याचा प्रश्न अशा पद्धतीने गंभीर का होत आहे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. टँकर लॉबीचे वर्चस्व असून पुणे महापालिकेकडून पाणी घेऊन तेच पुणेकरांना विकण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि यावर महापालिकेचे सध्या कोणतेही प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी आरोप देखील केला जात आहे. तसेच जल अभ्यासक गुरुदास नुलकर यांच्या मताप्रमाणे शहरातील पाण्यासाठी कोणताही दर हा आकारला जात नाही. शहरातील पाण्याचा वापर प्रति व्यक्ती प्रतिदिन काही ठिकाणी 500 लिटरपेक्षाही जास्त असून मापदंडानुसार हा वापर सर्वोच्च आहे. घरटी पाणी वापरावर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच टँकर माफियांचा मुद्दाही या ठिकाणी महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर पाण्याचा प्रश्न कोणता आणि त्यावर उपाय काय, अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर या ठिकाणी जे काही मेन्शन केलेले मुद्दे आहेत हे आपण उत्तरामध्ये मांडू शकतो. शेवटचा मुद्दा हा जल अभ्यासक प्राजक्ता महाजन यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे. धरणे भरली की पाण्याचा प्रश्न सुटला, अशी मानसिकता सध्या राज्यकर्ते आणि प्रशासनाची झालेली आहे. मात्र पाणी पुरवठा सुरळीत होतो का याचे कोणतेही परीक्षण सध्या होत नाही. धरणातील पाण्याचा वारेमाप वापर होत असताना खालावत असलेल्या भूजल पुनर्भरणाकडे आणि पर्जन्य जलसंचय योजनेकडे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे. टँकर माफियाकडून होणारी पाण्याची उधळपट्टीही पाणी टंचाई निर्माण होण्यास कारणीभूत होते असल्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अशा पद्धतीचा पाणी प्रश्नावर जर आपल्याला प्रश्न आला तर हे मुद्दे आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. पुढची बातमी आहे, नुकतीच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 12 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि या कालखंडाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वेध घेतलेला आहे. आता हे पॉलिटिकल आर्टिकल आहे, आपल्याला फार गोष्टी यातील महत्वाच्या नाहीत, परंतु या ठिकाणी काही गोष्टी त्यांनी योजना संदर्भात दिलेल्या आहेत आणि या योजना आपल्याला महत्वाच्या आहेत. इव्हन काही फॅक्ट्स देखील या ठिकाणी दिलेले आहेत. हे फॅक्ट्स देखील आपण परीक्षेमध्ये उत्तरामध्ये मांडू शकतो. तर यातील सुरुवातीला सांगितलेलं आहे, निर्वाचित पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवस मोदीजींनी पूर्ण केलेले आहेत आणि असे करताना त्यांनी पंडित नेहरू यांचा विक्रम मोडलेला आहे. यानंतर 1962 नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान मिळवणारे नरेंद्र मोदी हे जगातील म्हणजे नरेंद्र मोदी हे देशातील पहिलेच नेते ठरलेले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींना 24हून अधिक राष्ट्रांनी त्यांना दिलेले सर्वोच्च सन्मान ही त्यांच्या कार्याची पावतीच आहे, अशा पद्धतीचे देखील स्टेटमेंट या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. या ठिकाणी काही इतर योजनांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पर ड्रॉप मोर क्रॉप या अभियानामुळे लाखो हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले आहे. तसेच
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरवण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक कुटुंबांना घरे मिळालेली आहेत. उज्ज्वला योजनेमुळे 11 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी मिळालेली आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना आरोग्य संरक्षण मिळालेले आहे. आता या ठिकाणी ह्या फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक नाहीये, परंतु लक्षात घ्या, योजनांची नावं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. या योजनेचा इतिहास सुरू कधी झाल्या, पहिल्यांदा कुठे सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत किती लोकांना याचा लाभ मिळालेला आहे, हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, तसेच प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना आणि आयुष्यमान भारत योजना या चारही योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत. तसेच लखपती दीदी अभियान, सुकन्या समृद्धी योजना, मातृत्व लाभ, स्वयंसहाय्यता गटांचे सक्षमीकरण, UPI, डिजिटल गव्हर्नन्स, फेसलेस कर प्रणाली आणि जेम पोर्टल यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झालेले आहे. अशा पद्धतीने देखील यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. तसेच मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या योजनांमुळे उत्पादन क्षेत्राला नवी गती मिळालेली आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनलेला आहे. तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थ, बिरसा मुंडा जयंतीला जनजातीय गौरव दिवस, सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान, कर्तव्यपथ, नवीन संसद भवन हे राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक आता या कार्यकाळामध्ये बनलेले आहेत. आणि यातील काही महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत आपल्याला, हे आता मी नुकतेच सांगितलेले आहे. त्यानंतर आजच्या दिवसाची सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे वंचितांनाही कृषी कर्जमाफी याची घोषणा आता नुकतीच करण्यात आलेली आहे. आता नेमकं काय बदल करण्यात आलेले आहेत आपल्याला माहीतच आहे. मागील दिवसांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही अत्यंत चर्चेमध्ये आहे. आता या चर्चेमध्ये ही योजना आहे, तर या योजनेमध्ये नेमका बदल काय झालेला आहे हे आपण आता समजून घेणार आहोत. तर राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची व्याप्ती वाढवून यापूर्वीच्या 2017 आणि 2019च्या योजनेतील वंचित शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. आता याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागास दिल्याने कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यावेळी काही मंत्र्यांनी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी ही केलेली होती. ग्रामीण भागात फिरतो तेव्हा 2017 आणि 2019च्या कर्जमाफीपासून डावलण्यात आल्याच्या तक्रारी काही शेतकरी करत होते आणि याच कारणामुळे आता त्या वंचितांनाही कृषी कर्जमाफी देण्याचा निर्णय आता या कर्जमाफीमध्ये घेण्यात आलेला आहे. यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता या अनुदान देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्यामध्ये अजूनही 6.5 लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित असून त्यासाठी सुमारे 5,975 कोटींच्या निधीची अजूनही आवश्यकता आहे. सहकार विभागाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्याच्या माध्यमातून या निधीची मागणी केली असता केवळ 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. आता नेमकी ही ही जी काही कृषी कर्जमाफी आहे, ही नेमकी कशी आहे? ही पुन्हा एकदा आपण थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी कर्जमाफी योजना. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुमारे 36,585 कोटी रुपये खर्चाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना नुकतीच जाहीर केलेली आहे. या योजनेतून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. यामध्ये 2 लाखांपेक्षा मुद्दल व व्याज हे गृहीत धरून कमी कर्ज आहे, म्हणजे 2 लाखांपेक्षा कमी कर्ज आहे, अशा 16,48,000 शेतकऱ्यांची 17.55 लाख कर्ज खाते पूर्णपणे माफ होणार आहेत. तर 2 लाखांहून अधिक कर्ज असलेल्या 2,90,000 शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरण्यास मुदत देण्यात आलेली आहे. तसेच शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वरील कर्जाची रक्कम भरल्यानंतर त्यांच्या खात्यातही सरकारकडून 2 लाख रुपये जमा होणार आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे. यानंतर पुढच्या न्यूजकडे वळूया. हिमालय भेदीला झोजिला बोगद्याच्या खोदकामाला यश, अशा पद्धतीचं या ठिकाणी एक न्यूज आर्टिकल आलेलं आहे. आता नेमकं काय झालेलं आहे, तर या ठिकाणी जो झोजिला बोगदा आहे, याचं आता जो काही शेवटचा जो काही हे होता, ते शेवटचं जो काही नियोजन होतं ते आता पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि जो काही स्फोट शेवटचा त्यांनी केला, त्या स्फोटाद्वारे या
खोदकामाला आता यश देखील प्राप्त झालेलं आहे. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी जोझिला बोगदा कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, याची लांबी किती आहे, तर हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे आणि याचा फायदा नेमका कोणकोणत्या घटकांना होणार आहे, हे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे लक्षात घ्या, काश्मीर खोरे आणि लडाख या 2 भागांना जोडणारा महत्त्वाकांक्षी जोझिला बोगदा प्रकल्पाने आता महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जोझिला बोगदा कोणत्या 2 महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो, तर काश्मीर खोरे आणि लडाख. तर या हिमालय पर्वतरांगांना छेद देत उभारण्यात येत असलेल्या या 13 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या खोदकामातील अखेरचे 2.5 मीटर अंतर स्फोटाद्वारे पूर्ण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आशियातील सर्वात लांब बोगद्याच्या मुख्य खोदकामाचे काम आता पूर्ण झालेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जोझिला बोगदा कोणत्या 2 भागांना जोडतो? काश्मीर खोरे आणि लडाख. आणि विशेष बाब म्हणजे हा आशियातील सर्वात लांब बोगदा आहे आणि यातील आता खोदकामाचं काम आता पूर्ण देखील झालेलं आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 11,578 फूट उंचीवर उभारण्यात येणारा हा बोगदा सोनमर्ग पासून 24 किलोमीटर आणि श्रीनगर पासून 103 किलोमीटर अंतरावर आहे. आता हा बोगदा फेब्रुवारी 2028 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. हा प्रकल्प लडाख, लेह आणि जम्मू काश्मीरमधील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. तसेच उणे 4 अंश सेल्सिअस तापमानामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या प्रयत्नामुळे हा टप्पा गाठता आलेला आहे आणि या प्रकल्पातील सुमारे 80% कामगार स्थानिक भागातील आहेत. त्यामुळे ह्या जोझिला बोगद्याच्या कामामुळे तेथील स्थानिक प्रशासनातील व्यवसाय देखील वाढलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तेथील कारागिरांना यामुळे रोजगार देखील मिळालेला आहे आणि हे देखील याचं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आता यामुळे वेळ किती वाचणार आहे? तर जोझिला बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर सध्या 1 ते 1.5 तास लागणारा प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे इंधन, वेळ आणि वाहतूक खर्चामध्ये मोठी बचत देखील होणार आहे. नागरी वाहतुकीबरोबरच संरक्षण दलाच्या हालचालीही अधिक वेगवान होणार आहेत. आता यामुळे संरक्षण दलाला फायदा होणारच आहे. त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात होणारी प्रचंड बर्फवृष्टी, कडाक्याची थंडी आणि हिमस्खलन यामुळे जोझिला खिंड सलग 3 ते 4 महिने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असते. त्यामुळे लडाखचा देशाच्या उर्वरित भागाशी असलेला संपर्क हा नेहमी तुटत असायचा. परंतु आता बोगदा सुरू झाल्यानंतर द्रास, कारगिल आणि लेहकडे जाणारी वाहतूक वर्षभर सुरू राहणार आहे आणि याचा संरक्षण दलाला मोठा फायदा देखील होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, झोजिला बोगदा त्याचे सर्व फायदे हे आपण आता या ठिकाणी आता पाहिलेले आहेत. पुढचं एक महत्त्वाचं आर्टिकल म्हणजे ट्रम्प यांना न्यायालयाचा आता धक्का मिळालेला आहे. आता ट्रम्प यांना पुन्हा एकदा न्यायालयाने धक्का दिलेला आहे. H-1B व्हिसासाठी $1,00,000 शुल्क आकारणी जी डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलेला होता, ती आता रद्द करण्याचा निर्णय हा न्यायालयाने घेतलेला आहे. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आवश्यक असलेला H-1B व्हिसासाठी वार्षिक $1,00,000 शुल्क आकारण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय तेथील फेडरल न्यायालयाने रद्दबातल ठरवलेला आहे. या शुल्कवाढीमुळे अमेरिकेच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर ॲक्टचे उल्लंघन झाल्याचे न्यायाधीश लिओ सोकोरिन यांनी निकाल देताना स्पष्ट केलेले आहे. H-1B व्हिसा अर्जदारांवर एक कर आकारण्याचा अध्यक्षांना कोणताही अधिकार नाही किंवा त्यांना तसा अधिकार दिला गेलेला नाही, असे सोकोरिन यांनी 42 पानी निकालपत्रकामध्ये म्हटलेले आहे. आता हा H-1B व्हिसा काय आहे? तर अमेरिकेतील वर्क व्हिसांपैकी H-1B व्हिसा हा सर्वाधिक मागणी असलेला व्हिसा आहे. या व्हिसामुळे अमेरिकी कंपन्यांना जगभरातील कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणे हे शक्य होते. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शुल्कवाढीच्या आदेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी कर्मचारी संख्या आणि अन्य घटकांनुसार 2,000 ते $5,000 इतके H-1B व्हिसा शुल्क आकारले जात असे. हे शुल्क सामान्यतः नियोक्त्या कंपनीकडून भरले जाते. त्यामध्ये थेट 20 ते 50 पट वाढ केल्यामुळे परदेशी कुशल कर्मचाऱ्यांची गरज असणाऱ्या कंपन्यांमध्ये अनिश्चितता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले होते. त्या सर्वांनाच आता मोठा दिलासा मिळणार आहे. आता या H-1B व्हिसाचा भारताशी संबंध कसा? तर जगभरातील कुशल आणि प्रतिभावान आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना अमेरिकेमध्ये नोकरी करून स्वतःबरोबरच त्या देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देण्यासाठी H-1B व्हिसा महत्त्वाचा आहे. अमेरिकेमध्ये माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी कर्मचारी मोठ्या संख्येने काम करतात. या क्षेत्रांसाठी H-1B व्हिसा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी H-1B अंतर्गत सुमारे 65,000 व्हिसा हे दिले जातात. त्याशिवाय याच उपक्रमाअंतर्गत उच्च पदवी असलेल्या 20,000 कर्मचाऱ्यांना 3 ते 6 वर्षासाठी व्हिसा हा दिला जातो. या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि याच अनुषंगाने हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील H-1B व्हिसाधारकांमध्ये जवळपास 75% कर्मचारी हे भारतीय आहेत. म्हणजे भारतीय या H-1B व्हिसासाठी किती मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते हेच लक्षात घ्या. आणि H-1B व्हिसावर $1,00,000 शुल्क हे जे काही आकारले होते, हे
प्रायमरीली भारतासाठी सर्वात मोठे तोट्याचे होते. यामुळे आता भारतीयांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा चांगल्या शिक्षकांसाठी H-1B व्हिसावर योजनेवर अवलंबून आहेत आणि असे अलास्काच्या रिपब्लिकन पक्षाच्या सेनेट सदस्य लिझा मोर्कोवस्की यांनी सांगितलेले आहे आणि त्यामुळे अमेरिकेसाठी देखील हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर या ठिकाणी एक छोटेसे आर्टिकल दिलेले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बंद. आता आपल्याला माहीतच आहे अ, अ, पाकव्याप्त काश्मीर म्हणजे जो काही पी-ओ-के आहे, हा सध्या पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे आणि या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी म्हणजेच JAAC यांनी निदर्शनाचे आवाहन केल्यानंतर अनेक ठिकाणी दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिलेल्या आहेत. आता या पाकव्याप्त काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून अतिशय मोठ्या प्रमाणात निदर्शने चालू आहेत आणि याच ठिकाणी आता पाकिस्तानच्या सैन्याकडून या ठिकाणी निष्पाप नागरिकांचा बळी देखील घेतला जात आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत. या ठिकाणी दुसरे एक छोटेसे आर्टिकल म्हणजे काँगोमध्ये इबोलामुळे 100हून अधिक मृत्यू झालेले आहेत. आपल्याला या ठिकाणी आजाराचं नाव माहिती पाहिजे आणि कोणत्या देशामध्ये हा उद्रेक झालेला आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या इबोला या आजारामुळे काँगो या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आता आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणत्या देशामध्ये? काँगो आणि कोणता आजार आहे? तर इबोला. पुढचं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आर्टिकल म्हणजे मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना नुकतीच करण्यात आलेली आहे. प्रशासकीय गतिमानतेसाठी 12 नवीन विभाग आता स्थापन करण्यात आलेले आहेत. या 12 नवीन विभागामुळे अगोदरचे 33 मध्ये आता 12ची भर पडून आता प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. तर या नवीन विभाग कोणते कोणते आहेत? तर या ठिकाणी हायलाइट केलेले आहेत. कृषी व पदम विभागाचे विभाजन करून कृषी विभाग आणि पदम विभाग असे 2 स्वतंत्र विभाग होणार आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन होऊन सहकार विभाग, पणन विभाग आणि वस्त्रोद्योग विभाग असे 3 स्वतंत्र विभाग करण्यात आलेले आहेत. तसेच यानंतर सामान्य प्रशासन विभागातून स्वतंत्र राज्य शिष्टाचार विभाग, गृह विभागातून स्वतंत्र परिवहन विभाग, तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे विभाजन करून उद्योग व खनिकर्म विभाग, ऊर्जा विभाग आणि कामगार विभाग असे 3 स्वतंत्र विभाग तयार करण्यात आलेले आहेत. तसेच महसूल विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, वन विभाग असे देखील विभाजन करण्यात आलेले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाजन करून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग असे 2 स्वतंत्र विभाग करण्यात आलेले आहेत. तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करून सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग असे 2 स्वतंत्र, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे विभाजन करून स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग आता तयार केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हे 2 विभाग, जे काही नवीन 12 विभाग तयार करण्यात आलेले आहेत, हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे आपण माहिती असणं देखील आपल्यासाठी आवश्यक आहे. पुढे एक छोटंसं बाजूलाच एक आर्टिकल दिलेलं आहे. लोकप्रतिनिधींची युरियासाठी धावाधाव. आता आपल्याला माहिती पाहिजे, की शेतकऱ्यांना कशा पद्धतीने जो काही आखाती युद्ध सध्या सुरू आहे, म्हणजे इराण, इस्रायल किंवा इराण, अमेरिका यांच्यातील जे काही युद्ध आहे, याचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर कसा होत आहे आणि छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांनाही याचा इम्पॅक्ट कसा होत आहे, हेच या आर्टिकलमधून दिसत आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरियासह अन्य रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. मागे सांगितल्याप्रमाणे जे काही युरिया जे काही खत आहे, हे तयार करण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचा नॅचरल गॅस लागतो आणि हाच नॅचरल गॅस हा आपण आखाती देशांकडून मिळवत असतो आणि सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे बंद असल्यामुळे याचा पुरवठा हा तेवढ्या प्रमाणात झालेला नाही आणि आगामी काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय आता मोठी या ठिकाणी घडामोड होत आहे आणि मोठ्या प्रमाणात युरियाचा तुटवडा सध्या जाणवून येत आहे. आता सरकार यामध्ये कशा पद्धतीने पावले घेतील हेच आता पाहण्याचं असेल. या ठिकाणी एक खूप छान लेख हा विनोद शेंडे सरांनी लिहिलेला आहे. त्यांनी धर्मादाय रुग्णालय ही केवळ कायदेशीर पळवाट पाहत आहेत का? अशा पद्धतीचं एक आर्टिकल लिहिलेलं आहे. आपल्याला परीक्षेसाठी धर्मादाय रुग्णालय म्हणजे काय? हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपण यातील हायलाइटेड पॉइंट आता वाचणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतामध्ये आरोग्य सुविधांची कमतरता होती. तेव्हा सार्वजनिक आरोग्याचा भार एकट्या सरकारवर पडू नये या हेतूने धर्मादाय संस्थामार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांना सामाजिक दायित्व म्हणून गरिबांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक करण्यात आलेले होते. महाराष्ट्रामध्ये धर्मादाय रुग्णालयांच्या संकल्पनेला मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 कायद्याने संरक्षण देण्यात आलेले आहे. राज्यात याची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 1986 पासून करण्यात येत आहे. आता या कायद्याअंतर्गत ज्या खाजगी वैद्यकीय संस्थांनी नोंदणी केलेली आहे, अशा सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना 10% आणि दुर्बल घटकांसाठी 10% खाटा राखीव ठेवणे हे बंधनकारक करण्यात आलेले होते. यासाठी ज्या रुग्णांचे उत्पन्न ₹1,80,000 आहे, अशा निर्धन रुग्णांना 10% राखीव खाटा पूर्णपणे मोफत उपचारांसाठी, तर उत्पन्न ₹3,60,000 च्या आत असल्यास दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या 50% दरात
उपचार देण्याची तरतूद ही धर्मादाय रुग्णालयामध्ये होत असते. धर्मादाय कायद्यानुसार नोंदणी केलेल्या रुग्णालयांना सरकारने शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी कवडीमोल भावाने जमीन दिलेली होती. यासोबतच वीज, पाणी, रुग्णालयातील साहित्य, आयकर व इतर करांमधून मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आलेली होती. या बदल्यात रुग्णालयांनी गरीब व दुर्बल घटकांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार घेणे हे बंधनकारक करण्यात आलेले होते. तसेच नुकतेच जाहीर जाता हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. धर्मादाय रुग्णालय म्हणजे काय? त्या ठिकाणी कशा पद्धतीने लाभ होतो? हे सगळे ठीक आहे. परंतु हे धर्मादाय रुग्णालय हे खरंच आता सध्या फायदेशीर राहिलेले आहेत का? या ठिकाणी काही आकडेवारी या ठिकाणी नमूद केलेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय नमुना पाहणी अर्थात नॅशनल सॅम्पल सर्व्हे म्हणजे NSSच्या 80व्या फेरीतील अहवाल क्रमांक 596 ने एक प्रकारे धर्मादाय रुग्णालयांच्या दांभिकतेवर आणि उपचार देण्याच्या उदासीनतेवर शिक्कामोर्तबच केलेले आहे. त्यामुळे हा अहवाल महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य धोरणाच्या अपयशाकडे आणि प्रशासकीय गोंधळाकडे लक्ष वेधणारा आहे. आता या ठिकाणी काय-काय गोष्टी सांगितलेल्या आहेत? तर या अहवालानुसार महाराष्ट्रात एकूण दाखल रुग्णांपैकी फक्त 4.6% रुग्णांनाच याचा लाभ गेल्या वर्षभरात मिळालेला आहे. यात ग्रामीण भागात 5.1% रुग्ण, शहरी भागातील केवळ 3.9% रुग्णांचा समावेश होतो आहे. तर उर्वरित तब्बल 77% रुग्ण पदरमोड करून खाजगी रुग्णालयांतून उपचार घेत आहेत. याउलट शेजारील गुजरात राज्यामध्ये एकूण रुग्णांपैकी 9.7% रुग्ण, केरळमध्ये 12.1% रुग्ण, कर्नाटकमध्ये 7.4% रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातून उपचार मिळत आहेत. यावरून इतर प्रगत आणि विकसनशील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांतून देण्यात येणाऱ्या सेवा या कमीच आहेत आणि हेच या अहवालामधून आता स्पष्ट झालेलं आहे. दरवर्षी साधारण 5.5 कोटी लोक वैद्यकीय उपचार खर्चामुळे दारिद्र्य रेषेखाली जात आहेत, असेच जागतिक बँकेचा अहवाल सांगत आहे. तसेच बरीच रुग्णालये धर्मादायामधून उपचार करण्याऐवजी महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार करण्यास प्राधान्य देत आहेत. बहुतांश रुग्णांना खाटा शिल्लक नसल्याचे कारण देऊन धर्मादायामधून उपचार देण्याचे देखील टाळले जात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत, की धर्मादाय म्हणजे काय? धर्मादाय रुग्णालये ही कोणत्या कायद्यान्वये आहेत? कधी यांची स्थापना झालेली आहे? आणि धर्मादाय रुग्णालयाचा फायदा कसा होऊ शकतो? हे या ठिकाणी मेन्शन केले आहे आणि त्याचा गैरफायदा कोणत्या अहवालानुसार होत आहे आणि कशा पद्धतीने याचा फायदा गरिबांना खरंच मिळतो आहे की नाही? हे या अहवालामधून सांगितलेलं आहे. आता यावर उपाययोजना काय? तर लक्षात घ्या. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि धर्मादाय रुग्णालयांना मलमपट्टी करून चालणार नाही. तर योग्य आणि तातडीच्या उपचाराची गरज यामध्ये असणार आहे. धर्मादाय रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या रुग्णांची व खाटांच्या उपलब्धतेची माहिती रिअल टाईम डिजिटल मॉनिटरिंग सिस्टीम यावर अपडेट करण्याचे आदेश हे काढण्यात आलेले आहेत. रुग्णांना धर्मादायी रुग्णालयाची माहिती मिळावी यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय असा शब्द लावणे बंधनकारक केलेले आहे. असे असतानाही बरीच रुग्णालये हे सोयीस्करपणे विसरली आहेत आणि या सर्वांकडे रुग्णालयांसोबतच प्रशासनानेही कानाडोळा केलेला आहे. अजूनही बरीच रुग्णालये ही माहिती अपडेट करत नाहीत. कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिकाम्या आहेत हे ऑनलाईन दिसले तरच खाटा उपलब्ध नाहीत हे खोटे कारण सांगून रुग्णांना नाकारणे थांबेल. सामान्य व्यक्तीला वेबसाईटवर रिअल टाईम अपडेट सहज देखील दिसू शकेल. त्यामुळे या योजना जर आपण राबवल्या गेल्या तरच धर्मादाय रुग्णालयामध्ये गरिबांना उपचार हा वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मिळू शकणार आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये रुग्णमित्र नेमले जातील अशी घोषणा देखील करण्यात आलेली होती. परंतु त्याचा पुढे कुठेचही अंमलबजावणी झालेली दिसून आलेली नाहीये. गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी शासनाने रुग्णालय प्रशासनावर वा फक्त मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील मुख्यमंत्री मदत कक्षावर अवलंबून न राहता प्रत्येक शहरामध्ये भागानुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच त्यांच्या मार्फतच रुग्णांना प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात यावी. शासनाच्या या धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर केवळ किरकोळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या उपाययोजना जर केल्या तरच धर्मादाय रुग्णालय ही अधिक प्रभावीपणे आपले काम हे करू शकतील. या ठिकाणी आता दुसरे एक महत्त्वाचे अन्वयार्थ या आर्टिकलमध्ये बाजाराची रया उल्हासी रयत अशा पद्धतीचे एक आर्टिकल आलेले आहे. आता या आर्टिकल मागील महत्त्वाचा उद्देश काय? आता हे आपण वाचूया. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंडेक्स अर्थात MSCI हा एक जागतिक स्तरावर जोखला जाणारा महत्त्वाचा निर्देशांक आहे. याच MSCI इमर्जिंग मार्केट्स इंडेक्स निर्देशांकातील पहिल्या 10 कंपन्यांमध्ये सध्या एकाही भारतीय कंपनीचा समावेश नाहीये आणि हे असे 2000 सालानंतर पहिल्यांदाच घडत आहे. पहिल्या 10 मध्ये यापूर्वी स्थान असलेल्या HDFC बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्या आता अनुक्रमे 11व्या आणि 12व्या स्थानावर घसरलेल्या आहेत. निर्देशांकातील त्यांचे वजन आता टक्काभरही राहिले नाहीये. 2026 सालामध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे 2.25 लाख कोटी रुपये हे माघारी काढून नेलेलेच आहेत
आता हा वेग आणखी दुणावेल असा याचा संकेत मिळत आहे. MSCI इमर्जिंग मार्केट निर्देशांकाच्या पहिल्या 10 मध्ये तैवान, दक्षिण कोरियातील कृत्रिम प्रज्ञा म्हणजे AI आणि सेमीकंडक्टर चिप निर्मितीतील कंपन्या, चीनी तंत्रज्ञान कंपन्यांचा वरचष्मा आहे. AI लाटेमध्ये या कंपन्यांचे समभाग मूल्य वेगाने फुगत गेलेले आहे. त्या स्पर्धेत भारतीय कंपन्या या मागे पडलेल्या आहेत आणि जागतिक क्रमवारीतही त्या घसरलेल्या आहेत. या ठिकाणी शेवटला त्यांनी सांगितलेलं आहे, की अलीकडे सामान्य कुटुंबियांचा बचतीचा कणा हा शेअर बाजारच आहे. असे खुद्द सेबीचे प्रमुख तुहिन कांत पांडे यांनी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात म्हटलेले आहे. चांगल्या भविष्याच्या आशेने अ, झालेली रयतेची कष्टार्जित बचत आहे. ते जोखीम भांडवल नव्हे. हा अतीव महत्त्वाचा फरक या ठिकाणी आहे. काटेकोरपणे तो जपला जाणे हा बाजारातील विश्वास जपण्याचा सर्वात मोठा आधार ठरेल. हे नियामकांना देखील ध्यानात पाहावे. अशा पद्धतीचे हे आर्टिकल दिलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, बाजाराची रया, उल्हासी रयत. हे अतिशय छान आर्टिकल या ठिकाणी कोणता इंडेक्स मागितलेला आहे त्यांनी? मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंडेक्स अर्थात MSCI या इंडेक्सनुसार पहिल्या टॉप 10 निर्देशांकातील ज्या कंपन्या आहेत, त्यामध्ये एकही भारतीय कंपन्या नाही आणि याच अनुषंगाने हे आर्टिकल या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर एक विश्लेषण नीमा पाटील मॅडमनी या ठिकाणी दिलेलं आहे. या विश्लेषणाचं नाव आहे, पाकिस्तानच्या वाढलेल्या अमेरिकी महत्त्वाची किंमत किती? आता आपल्याला माहीतच आहे, की मागील काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या जवळ न येता पाकिस्तानच्या जास्त जवळ गेलेले आहेत. आता नेमकं याचा अर्थ काय? आणि पाकिस्तान खरंच सामरिकदृष्ट्या अमेरिकेसाठी एवढे महत्त्वाचे झालेले आहे का? हेच या आर्टिकलमधून आता स्पष्ट होणार आहे. तर आता अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी लॉबिंग करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं हे आर्टिकल आहे. आता लक्षात घ्या, भारतामध्ये लॉबिंग जरी म्हणजे इल्लीगल असली तरी अमेरिकेमध्ये लॉबिंग ही लीगली मानली जाते. आता लीगली कशी केली जाते हे देखील आपण या आर्टिकलमध्ये पाहूयात. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या जानेवारीमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेचे लाडके राष्ट्र झालेले आहे. आता यामध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर वर्षामध्ये पाकिस्तानने प्रतिमा संवर्धनासाठी रिपब्लिकन पक्षाचे माजी काँग्रेस सदस्य टॉम ग्रेवेज यांच्या नेतृत्वाखालील एका लॉबिंग फर्मची नियुक्ती केलेली होती. पाकिस्तानच्या अमेरिकेतील दूतावासाने 1 मे 2026 रोजी आयर्विन ग्रेव्ज स्ट्रॅटेजी ग्रुप या सरकारी संबंध असलेल्या फर्मशी 2 वर्षांचा करार केलेला होता. अमेरिकेच्या न्याय विभागात दाखल कागदपत्रांनुसार अमेरिकेतील जनसंपर्क मोहिमेसाठी पाकिस्तान या कंपनीला दरमहा $50,000 म्हणजेच 2 वर्षात $12 लाख देणार आहे. या व्यतिरिक्त अन्य कंपन्यांचीही पाकिस्तान मदत घेत असल्याने अमेरिकेमध्ये लॉबिंगसाठी पाकिस्तानचा दरमहा खर्च जवळपास $9 लाख इतका झालेला आहे. ही रक्कम वार्षिक 1 ते $1.25 दरम्यान असू शकते. आता लॉबिंग संस्थेचे काम काय आहे? तर लक्षात घ्या, अमेरिकेशी संबंध सुधारल्यानंतर पाकिस्तानने ट्रम्प यांच्या विश्वासूंनी चालवलेल्या लॉबिंग कंपन्यांना किमान $50 लाख काम दिलेले आहे. पाकिस्तानचे राजनैतिक, आर्थिक आणि सामरिक हितसंबंध जोपासण्यासाठी हे लॉबिंग केले जात आहे. आता महत्त्वाच्या बिगर नाटो सहकारी म्हणून पाकिस्तानला स्थान देणे हे आयर्विन ग्रेव्ज स्ट्रॅटेजी ग्रुपचे एक प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. दहशतवाद विरोधी लढा आणि प्रादेशिक स्तरी याबाबतीत पाकिस्तानला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून प्रस्थापित करणे हे देखील या कामाचे कंत्राट पाकिस्तानने या कंपनीला दिलेले आहे. आता या अमेरिकी धोरणावर याचा परिणाम काय होतो? तर लॉबिंगचे करार आणि राजनैतिक हालचालीनंतर काहीच काळामध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानी वस्तूंवरील आयात शुल्क हे 29% वरून 19% पर्यंत कमी केलेले होते. आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये हा दर सर्वात कमी दरांपैकी एक होता. आता भारताने असेच काही का केलेले नाहीये? तर भारतानेही आपल्या लॉबिंगवरील खर्च वाढवला आणि ट्रम्प यांच्याशी संबंध असलेल्या संस्थांची मदत घेतली असे म्हटले जाते, परंतु याचे कोणतेही आकडे सध्या उपलब्ध नाहीयेत. मात्र ट्रम्प यांना नोबेल पारितोषिकासाठी नामांकित करण्यासारखी कोणतीही खुशमस्करगिरी भारताने केलेली नाही आणि भारतासाठी आयात शुल्क दर वाढवून 50% करण्यात आलेला आहे. याचे अंशतः कारण ट्रम्प यांच्या विनंत्यांशी जुळवून घेण्याची भारताची अनिच्छा आणि रशियन तेलाची पाकिस्तानकडून सुरू असलेली खरेदी हे होते. आता पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या कशी आहे? तर पाकिस्तानची सुमारे 90% इंधन आयात ही हॉर्मुझ या स्टेटमधूनच होत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये डिझेल 380 पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय ₹129 आणि प्रति लिटर, तर पेट्रोल सुमारे 381 पाकिस्तानी रुपये म्हणजेच 129 भारतीय रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तान यांच्या अधिकृत अंदाजानुसार या दक्षिण आशियाई देशातील सरासरी वार्षिक महागाईचा दर आर्थिक वर्ष 2026 मधील सुमारे 7.2% वरून वाढून आर्थिक वर्ष 2027 मध्ये 8.4 ते 8.6% वर जाण्याची शक्यता आहे. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या बेल आउट पॅकेजेसवर मित्र राष्ट्रांकडून मिळणाऱ्या कर्जावर अवलंबून राहावे लागणार आहे. मग लक्षात घ्या,
पाकिस्तानची सध्याची अर्थव्यवस्था ही अतिशय डबघाईला गेलेली आहे आणि या अशा एवढ्या डबघाईला गेलेल्या अर्थव्यवस्थेमधून त्यांनी खूप मोठा पैसा हा अमेरिकेमध्ये लॉबिंगसाठी वापरलेला आहे. पाकिस्तानसारख्या या गरीब देशाला अशा पद्धतीचं हे परवडणारं नाहीये. त्यांनी त्यांच्या लॉबिंगवर खर्च करण्यापेक्षा तेथील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यावर, दहशतवाद विरोधी कारवायांवर खर्च करणं अधिक आवश्यक आहे आणि हेच या विश्लेषणामधून आता स्पष्ट होत आहे. यानंतर पुढचे आर्टिकल म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अणुतंत्रज्ञान यावर आधारित फारुख नाईकवाडे सरांनी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी आर्टिकल लिहिलेले आहे. यामध्ये अणुतंत्रज्ञान याचा भारताला कसा फायदा होऊ शकतो किंवा याचे फायदे काय आहेत आणि भारतातील अणुऊर्जा कार्यक्रम कोणकोणते आहेत, अणुतंत्रज्ञानाचे फायदे कोणते आहेत आणि भारताची आण्विक धोरणे कोणकोणती आहेत, हे या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेले आहे. अतिशय छान पद्धतीने हे आर्टिकल लिहिलेले आहे. आपल्या मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 3 मधील अर्थव्यवस्था, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान आणि सुरक्षा या घटकावर आधारित हे आर्टिकल आहे. परीक्षेच्या अनुषंगाने हे अतिशय छान आर्टिकल आहे. यातून खूप छान माहिती तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही सविस्तर वाचून घेणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.